तुझ्या 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 रूपाचं चांदण. स्वप्नात बाबा आला होता. आई ते स्वप्न नाहीये, सत्य आहे. असं सत्य जे मी प्रयत्न करूनही मला विसरता येत नाहीये. आई आई माझा बाबा. आपलं काय ठरलंय नक्षे, या विषयावर बोलायचं नाही. आई पण मला भीती वाटते. घाबरायचं नाही नक्षे. इथे जो घाबरला तो संपला. देवळाच्या बाजूला राहून जगाला घाबरायचं काय उपयोग आहे त्याचा? आपला देव आपल्याला 1 लाख रुपये देणार आहे का? बोल ना ग आई. तुझ्या या प्रश्नाचं माझ्याकडे एकच उत्तर आहे. जर देवानं नाही दिले पैसे तर मी जेलमध्ये जाईन. आई सगळे सोंग आणता येतात नक्षे, पण पैशाचं सोंग नाही आणता येत. कारण पैसा काय कोयत्याचा धाक दाखवून कमवता येत नाही ना. लाख रुपये दिवसभरात कुठून आणायचे? आणि जर पैसे नाही जमले तर ही वस्ती सोडून जावं लागेल. म्हणजे ज्या जगातनं आपण आलो त्या जगात परत जावं लागेल. नाही नाही, त्यापेक्षा मी जेलमध्ये जाईन. चालेल. आई अगं आत्ता मला धीर देत होतीस ना, आणि क्षणात हरलीस. तुझ्या धाडसी स्वभावाने आमचा श्वास सुरू ठेवला आई. आणि आज अशा कठीण प्रसंगात आपण मागे हटायचं. अगं तूच म्हणत होतीस ना घाबरायचं नाही. मग आम्ही घाबरणार नाही, आम्ही लढणार. माझी आई जेलमध्ये नाही जाणार. आई जर नसती तर आज नक्षत्रा दिसलीच नसती. आई पैसे येतील. मी आणि दादा आम्ही तुला जेलमध्ये अजिबात जाऊ देणार नाही. येते गुरुजींना देऊ. कुठून येणार आहेत इतके पैसे? नमस्कार करते. सुखी रहा. गुरुजी आईनं पाठवलंय. मी सतरंजी आणत्या. काय ग नक्षे? हा बोल ना ग. मोरीने जी रक्कम गोळा करायला सांगितली होती ती झाली का गोळा? नाही ना अजून. मी आईला धीर देऊन आले खरी, मलाही मार्ग दिसत नाहीये. अगं छोटी रक्कम आहे का ती? 1 लाख रुपये, आणि ते बी एका दिवसात? इतके पैसे महिन्याभरात तर सोडच, आजवरच्या आमच्या आयुष्यात पण आम्ही इतके कमवले नाहीये. कसं होणार गुरुजी? नक्षत्रा, आजवरच्या आयुष्यात दत्त महाराजांच्या इतक्या जवळ कधी आली होतीस का? नाही. पण आज आहेच ना. आपण या फुलांसारखं असावं. कधी दत्तगुरूंच्या गळ्यात तर कधी निर्माल्यात. जागा ते ठरवतात, तसंच मार्गही तेच काढतील. पण नाही काढला तर मग पुढे नक्षत्रासाठी काहीतरी चांगलंच लिहून ठेवलं असेल श्री गुरुदत्तांनी. पण गुरुजी मला या वस्तीपासून लांब नाही जायचं. मला कल्पना आहे त्याची. मी या देवळाच्या मालकांशी बोलेन. ताई स्वभावानं खूप चांगल्या आहेत, त्या नक्कीच मदत करतील. तू या वस्तीने तुला इतका त्रास दिला तरी बी तुला इथंच राहायचंय वय? दत्तांना सोडून जावंसच वाटत नाही. एकदा का दत्त महाराजांचा लळा लागला की तो शेवटपर्यंत राहतो, आणि तेही शेवटपर्यंत साथ देतात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, दत्ताची रूप वेगळी आणि मदतीचा हातही वेगळा. तो ओळखायला यायला हवा. मी समईला तेल देऊन येतो.
मंजू, इतकी मोठी रक्कम एका दिवसात हातात पडायला चमत्कारच व्हायला हवा, नाही का? माझा चमत्कारावर विश्वास नाही. तुला पैसे पाहिजेत ना व? अगं असं का विचारतेस? तुला माहिती आहे ना सगळं. अगं म्हणजे असा सुटकी चेहरा करून काय बी होणार नाही असं म्हणत होते मी तुला सांगते, मला एक जागा माहिती आहे जिकडं पैसे मिळतील. आता तुला पाहिजे असेल तर घेऊन जाते मी तिकडं. पण कोणती जागा आहे? काय करावं लागेल? आणि पैसे कोण देणार? अगं हो 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 सांगती, समज सांगती. पण इकडं नाही, चल माझ्या बरोबर. अगं इथे का नाही? काही अवघड काम आहे का? नाही म्हणजे मंजू, मी करेन, पण माझ्या आईला मान खाली घालावे लागेल असं काही काम नाही करणार. आणि तुझी आई जेलमध्ये गेली तर कुठल्या आईची आबरू जपणार आहेस? इतके पैसे भीक मागून मिळणार आहेत का लोकांची धुनी भांडी करून मिळणार आहेत? अगं इतक्याच्याने कसं शक्य होईल? नाही, हे शक्यच नाही. नाही ना, मग आईला वाचवायचं असेल तर धाडस करावाच लागेल. करशील ना व? पण काम काय करावं लागेल? तायडे, अक्षय, तायडे, तुला काहीतरी दाखवायचंय. तू ये माझ्या बरोबर. चल. अरे अरे चल, चल इकडे. अरे थांब, हळू. बोल अक्षय. बर, अरे काय दाखवणार होतं? सांग ना. हा, तायडे. दाखव ना लवकर दादा. अक्षय, इतके पैसे? 10,000 आहेत. अरे इतके पैसे कुठून आणलेस? तायडे, ते महत्वाचं नाहीये. अक्षय, आई काय सांगते? साधन चांगलं असलं की हेतूही साध्य होतो. मला समजायला हवं तू हे पैसे कुठून आणलेस ते. म्हणजे तायडे आई जेलमध्ये गेली तरी चालेल, पण आपण मात्र सरळ मार्गाने आईला वाचवायचा प्रयत्न करायचा. तायडे, एका दिवसात आपण 2 वेळेच्या पूर्ण जेवणाचे पैसे नाही कमवू शकत, आणि 1 लाख रुपये कमवणार आहे. नाही, आता एवढे आहेत. रात्री काम पूर्ण झाल्यानंतर उद्या पूर्ण पैसे हातात येतील. किती? अजून 10 तरी. तरी 1 लाख पूर्ण होत नाही. 80 कमी पडतात, पण मी मोरेशी बोलून अजून 2-3 दिवस वाढून घे. अरे नाही देणार तू. मग कुठून आणायचे पैसे? माहित नाही. तू रात्री काय काम करणार आहेस? हे बघ तायडे, आईला सांगायचं नाही. अरे पण आधी मला तरी सांग. तायडे, आज रात्री मी गाड्यांचे पाठ चोरणार आहे. अक्षय, तू चोरी करणार आहेस? तायडे, मला सांग, गुरुजी काय म्हणतात? सत्य आणि न्यायासाठी पांडवांनी त्यांच्या भावांवरही शस्त्र चालवले. मग आपण तर आपल्या आईला वाचवतोय. आपण काय करायला पाहिजे? हा, हे 10 ठेव. मी आता येतो. आता वेळ कमी आहे आणि जास्त पैशांची सोय करायची. आणि तायडे, यातला आईला काहीच सांगू नको. मंजू, तू आमचं बोलणं ऐकत होतीस? ऐकलं नसतं तर खरं काय ते कसं समजलं असतं? बाकीचे पैसे कुठनं आणायचे ग? नक्षे, धाडस करावं लागल. चोरी करतोय अक्षा. कुणासाठी? तुझ्या आईसाठीच नव? अगं मग तू कसला विचार करतेस नक्षे? अगं येतीस नव? हे पैसे ठेवून येते, मग निघू.
काय गे नक्षत्रा? नक्षत्रा, काय झालं ग बाळा? तुम्हाला सगळं समजतं. आई सांगते की कर्म करायला तुम्ही लावता आणि त्याचं फळही तुम्हीच देता. ऊनही तुमचं आणि सावलीही तुमचीच. अंधारात जर वाट चुकत असेल तर सांभाळ. दत्तगुरु, माझा हेतू स्वच्छ आहे. मला माझ्या आईला वाचवायचं. तुम्ही जे इच्छेसी तेची घड. चल. ए पाशा, 3 नंबर साफ कर. 4 नंबरचा ग्लास उचल. ए चला, ज्यांच्या बाटल्या रिकाम्या झाल्या त्यांनी निघा. वरचे पैसे द्या की अगोदर द्या पटकन. फ्रान्सिस, 2 नंबरचं बिल बनव. हो गे. ए ठीक आहे, माल आला का बघ रे. नक्षत्रा, अगं ये की. अगं ये. अगं चल. बबनचे आहे की. नक्षत्रा, अगं ये की. काय का मंजू, तू इथं काय करतेस? हे भूत इथं कशाला आणलं? अरे हिच तर काम आहे बबनकडं. आलं का ते? जा. होय, चल ग. ऐक की. नग, चल आपण घरला जाऊया. मला इथं जमायचं नाही. अगं येडी का खोळी आहेस तू? हा, मला सांग, तुला पैसे कुठून मिळणार? आणि एवढा पैसा तुला देणार तरी कोण? नाही म्हणजे मला पैसे पाहिजे, पण हे असं. बघ बाई, नाही म्हणजे पैसे नाही दिले तर तुझ्या आईला जेलमध्ये जावं लागल. नसल पटत तर परत जाऊ, आणि मग तुझ्या आईचं जे काय होईल ते तूच बघ. काय करायचं ते तूच सांग बाई. दहा 10,000 आहेत ती. आव बबन शेठ, हे काय एवढंच? मग हिच्या नावावर काय सोन्याची खाण करून देऊ काय? नाही म्हणजे हे लयच कमी आहेत. एवढ्याच्यानं कसं व्हायचं? 10,000 आहेत. किती? 10,000. हिच्या तोंडाकडे बघितलंस काय? तुला करायची नाही अटक
तर भागवावी लागल पैशाची चटक. 50,000 लागतील. तुम्ही जर असंच बोलणार असाल तर आम्ही दुसऱ्या पोलिसांकडे जाऊ मग. असं 1,00,000 चालतं की. नुसता बर्फीचा तुकडा जरी आणला असतास की नाही 30-40 हजार असं टाकलं असतं. ही शेणाची थापी आहे. बर, काही कमी जास्त? तू काय भाजी न्यायला आलीस का काय? हा झालं तर कमीच होणार, जास्त होणार नाही. बाहेर विचार, ह्याच्याकडे बघून 2,000 सुद्धा कोणी देणार नाही. नक्षे, काय करायचं ग आता? नग असेल तर राहू द्या, निघा इथनं. थांबा. मला अजून पैसे लागतील. इतक्याच्यानं नाही व्हायचं माझं काम. मंजू, तुला समजा माहिती आहे ना? नक्षे, माहिती आहे ना? ये मग लक्षाला, निघा. ए, रात्री येताना काहीतरी पिशवी बिशवी घेऊन ये, कारण वरची जी काय कमाई मिळेल ती बी कमाई तुझ्याकडे राहणार आहे. निघा, रात्री टायमावर ये. काय मोरे साहेब, काय पण वती पुरीच्या माग लागलायसा? बाकी कोण भेटलं नाही यायला? कशाला कोळशाच्या दलालीत हात घालतायसा? बबन, बबुडी, बाबू, बाब्या, तुझ्या आईच्या नावानं मॉल बांधला तर चालेल का तुला? आवडेल 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 आवडेल. माझ्या आवडीचं बघ की आता. आवडेल आवडेल. माझी आई आलती सपनात, मला म्हणली ही पोरगी जिथं राहतीया ती जागा ताब्यात घ्यायची. ती जागा देवळाची आहे ना व? अरे देव सर्वत्र आहे. ते म्हणतात ना व, साधू संत येती घरा तोची तोची, ते काय म्हणतात ते तोची काय? अरे कुठला तरी सण आहे ना व? मी बी कोणाला विचारतोय तर कुठला तरी सण आहे. अरे देव इथं बी आहे आणि पोलीस स्टेशनात बी आहे. त्याला कशाला मंदिरच पाहिजे? म्हणजे म्हणजे तुझ्या आईची पणजी. अरे त्या गुरुजींनी पाटीलवाडीतल्या मंदिरातल्या खोल्यांमध्ये हिला आणि हिच्या आईला आसरा दिलाय की नाही? तर ती माईचं गुरुजी ते काही ह्यांना बाहेर काढणार नाही. मग ह्यांना मलाच बाहेर काढावं लागेल. कशाला करताय एवढं? इथं जागा आहे ती. अरे बाबन्या, तुझी नजर आहे का खडगी? इथबर जागा आहे. मेन रोड पासनं 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे ती जागा. अख्ख्या कोल्हापुरात शोधून बी गावणार नाही असा स्पॉट आहे त्यो. एकदा का ती तिची आई आणि तिचा भाऊ गेला की नाही की तो गुरुजी बी जाणार. म्हणजे गुरुजी काशीला, हा काशी यात्रेला धाडणार स्वतःच्या खर्चानं. आणि मग तिथं मॉल बांधलंच म्हणून समज. यो, एवढा मोठा गेम खेळणार या टायमाला? पण साहेब, मंदिराचं काय होणार? बाबन्या, इमोशनल, तू लय इमोशनल. अरे मंदिर होणारच की. ठीक आहे साहेब. माझ्या आईनं मला सांगितलंय देवाची चेष्टा करायची नाही. देव चराचरात आहे.
मंदिराची जागा लय मोठी आहे, मेन स्पॉटवर आहे. तिथं मॉल झाला पाहिजे म्हणजे पाहिजेलच. छोटं मंदिर बांधू की बाजूलाच. एकदम बेस्ट झालं बघा. पण साहेब, मनात एक प्रश्न आहे बघा. ही पोरगी आज रात्री कामानंतर गाव सोडून जाणारच हे कशावरून? तुझ्या आईला शेवटचा कवा भेटला होता? झाला असेल 1 महिना. म्हणूनच डोसक्यात प्रकाश पडत नाही. इथे इथे काय हात काढ. माझ्यावर डॉट खायला लागलास? लय शाना झालास होय. आज रातच्याला तिने रक्कम जमा नाही केली तर तिच्या आईचं काय होईल? काय होईल? तिची आई जेलमध्ये जाईल. आणि जेलमध्ये नाही जायला पाहिजे असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे? वस्ती सोडायला पाहिजे. आत्ता कसं बोललास? आता मीच सांगितलेलं काम करायचं. बाहेर जायचं आणि पोस्टर लावायचं. त्याला निघायचं. यम यम